आज आपण नाश्त्यासाठी, जेवणासाठी किंवा टिफिनसाठी कोणत्याही वेळी तुम्ही हे थालीपीठ बनवून तयार करू शकता. घरच्या उपलब्ध साहित्यात तयार होते. कोणतीही भाजणी वगैरे करण्याची गरज नाही. त्यामुळे झटपट तयार होणारे हे पौष्टिक थालीपीठ एकदा नक्कीच बनवा आणि तुम्हाला देखील ही रेसिपी आवडली की नाही हे कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता हेल्दी पौष्टिक रेसिपीज. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आज आपण मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी पोटभरीचे खुसखुशीत थालीपीठ कसे तयार करायचे ते पाहूया. या ठिकाणी 3 प्रकारची पीठं घेतली आहेत. 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. या ठिकाणी स्लाइस केलेला कांदा घ्यायचा. त्या ठिकाणी कांदा छान असा मोकळा करून घ्यायचा, म्हणजे प्रत्येक थालीपीठमध्ये एकसारखा छान असा कांदा मिक्स होतो. या ठिकाणी कांदा स्लाइस केल्यानंतर तो छान सुट्टा करून घ्यायचा. त्यानंतर एक छान ठेचा करून घेऊया. त्यासाठी हिरवी मिरची, लसूण, जिरं याचा छान असा ठेचा करून घेतलेला आहे. तो ठेचा आपल्याला यामध्ये टाकायचा. या ठिकाणी थालीपीठ वातड होऊ नये यासाठी ज्वारीच्या पिठाचा तुम्ही वापर थोडासा जास्त प्रमाणात केला तरीही चालणार आहे. ज्वारीच्या पिठामुळे छान खुसखुशीतपणा येतो. त्याचबरोबर थोडंसं बेसन पीठ वापरल्यामुळे देखील छान खुसखुशीतपणा येतो. यामध्ये टाकूया 1 चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि थालीपीठ म्हणलं की कोथिंबीर ही खूप जास्त क्वांटिटीमध्ये मी वापरत असते. या ठिकाणी सगळ्या जिन्नस छान अशा मिक्स करून घ्यायच्या. त्यानंतर छान घट्टसर हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं. थालीपीठ करण्यासाठीचं पीठ सैल ठेवायचं नाही, तर छान घट्टसर करून घ्यायचं. मी हे पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान घट्टसर अशी आपली कणिक भिजवून झालेली आहे. लगेचच आपण थालीपीठ करणार आहोत. थालीपीठ करण्यासाठी कोणताही एखादा सुती रुमाल घ्यायचा, तो छान असा ओलसर करून घ्यायचा आणि त्यावर हे थालीपीठ थापून घ्यायचे. त्यासाठी आपण अगोदर गार्निशिंगसाठी पांढरे तीळ वापरणार आहोत. तिळामुळे अगदी पौष्टिकपणा तर येतोच, त्याचबरोबर थालीपीठ दिसायला देखील छान दिसतात. मुले पाहता क्षणी उचलून घेतात. मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही जर बनवत असाल तर हे थालीपीठ तुम्ही सॉससोबत खाण्यासाठी देऊ शकता. अगदी पोटभरीचं हे जेवण आहे. रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी देखील हे गरमागरम थालीपीठ बनवू शकता. या ठिकाणी हे थालीपीठ करायला सोपे आहे, खूप जास्त वेळ लागत नाही आणि झटपट पौष्टिक असा हा नाश्ता आहे. त्यामुळे नाश्त्यासाठी देखील अशा पद्धतीचे थालीपीठ एकदा नक्कीच बनवा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये थालीपीठ असं नक्कीच लिहा. या ठिकाणी या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही थालीपीठच्या रेसिपी या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला पाहायला मिळणार आहे. खूप सगळं या ठिकाणी साजूक तूप टाकून आपण हे थालीपीठ छान असे लालसर रंगावर भाजून घेणार आहोत. तुम्ही हे थालीपीठ जेवणाच्या वेळी दह्यासोबत सर्व करू शकता, चटणीसोबत सर्व करू शकता किंवा गुळासोबत देखील हे थालीपीठ सर्व केले जातात. अगदी खूप छान असे थालीपीठ आपले बनवून तयार झालेलं आहे. लगेचच आपण ते डिशमध्ये सर्व करूया. पारंपरिक रेसिपी आहे, ऑथेंटिक रेसिपी आहे, परंतु अगदी आजही ही रेसिपी प्रत्येक घराघरात बनवली जाते. त्यामुळे तुम्हाला जर अशाच छान छान रेसिपीज आवडत असतील तर कविताच किचनला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता ज्या नवनवीन रेसिपीज पाहतो त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा. वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.